नमस्कार, मी रायचंद्र शिंदे. आपण पाहत आहे समाज दर्पण. समाज दर्पणच्या बोला आमदार बोला या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण पाहतोय जुन्नर विधानसभेमध्ये विद्यमान आमदार आणि इच्छुक असलेल्या उमेदवारांना काही प्रश्न विचारणार आहोत आणि निवडणूक का लढवू इच्छितात हे सुद्धा आपण जाणून घेतोय. आज आपण जाणणार आहोत जुन्नरमधल्या एक महत्त्वाच्या नेत्या आशाताई बुचके यांच्यासोबत गप्पा मारायला. आशाताईंबद्दल एक सांगायचं म्हटलं तर राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यामध्ये राष्ट्रवादीच्या होम पिचवरती आशाताईंनी शिवसेनेला खूप मोठं यश मिळवून दिलं होतं. मागच्या काही काळामध्ये राज्यातली पहिली नगरपालिका शिवसेनेच्या ताब्यात मिळवण्यासाठी आशाताईंनी खूप मोठे परिश्रम घेतले. पंचायत समिती ताब्यामध्ये घेण्यासाठी सुद्धा आशाताईंनी खूप मोठे कष्ट घेतले. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे काही उमेदवार निवडून आणण्यामध्ये सुद्धा आशाताईंचा खूप मोठा वाटा होता. एकीकडे आपल्याला सांगावं लागेल, बाळासाहेब दांगट यांची जुन्नरमध्ये आमदारकी त्यांनी घेतल्यानंतर बाळासाहेब दांगट शिवसेनेच्या तिकिटावरती निवडून आल्यानंतर जुन्नर विधानसभेमध्ये मात्र शिवसेनेला आत्तापर्यंत यश मिळवता आलं नव्हतं. आशाताईंनी या मतदारसंघातून 2 वेळा निवडणूक लढवली होती, पण तिसऱ्यांदा सुद्धा त्या इच्छुक होत्या आणि नेमकं झालं उलटंच. लोकसभा निवडणुकांच्या पूर्वी आशाताईंवरती एक ठपका लावण्यात आला. आशाताईंना या पक्षामध्ये शरददादा सोनवणेंना इन्कमिंग केल्यानंतर आशाताईंनी पक्षविरोधी काम केल्याचा ठपका लावण्यात आला आणि निवडणुका झाल्यानंतर शिवसेनेचा या भागातला खासदार पाडण्यामध्ये आशाताईंचाही वाटा होता असा ठपका लावण्यात आला आणि निवडणुकानंतर आशाताईंना पक्षामधून हकालपट्टी करण्यात आली. आशाताई पुन्हा एकदा जुन्नरची विधानसभा लढवणार आहेत का? आशाताईंवरती हकालपट्टीचा आरोप केलाय, त्याबद्दल त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे आणि आशाताईंच्या मनात नेमकं काय चाललंय? जुन्नर विधानसभेमध्ये त्या पुन्हा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं, जनतेच्या मनातले प्रश्न आणि आमच्याही मनातले काही प्रश्न आम्ही आशाताईंना विचारणार आहोत. आपण थेट जाणार आहोत आशाताईंकडे, पण त्यापूर्वी आपण जुन्नर विधानसभेमधला तालुक्याचा लेखाजोखा नेमका काय आहे तो पाहणार आहोत.
एकमेव बिबट निवारा केंद्र. तुकाराम महाराजांचे गुरु बाबाजी चैतन्य यांची ओतूर येथील समाधीस्थळ, आळे येथील रेडा समाधी, अष्टविनायक गणपतीपैकी ओझर, लेण्याद्री गणपती, तमाशा पंढरी अशी ओळख असलेले नारायणगाव आणि विज्ञान पंढरी म्हणून ओळखली जाणारी आशिया खंडातील सर्वात मोठी खोडद रेडिओ दुर्बीण अशी ऐतिहासिक, धार्मिक, कृषी आणि विज्ञान क्षेत्रात असलेली या मतदारसंघाची ओळख राज्यात, देशात आणि जगात स्वतःची वेगळी ओळख असलेल्या या मतदारसंघातही मोठ्या समस्याच आहेत. यापूर्वीच्या सर्व निवडणुका पाहिल्या तर त्या निवडणुकांपेक्षा यावेळची विधानसभा निवडणूक ही अधिक चुरशीची होणार आहे. मनसेतून शिवसेनेत आलेले शरद सोनवणे सेनेचे उमेदवार आहेत. शिवसेनेतून हकालपट्टी केलेल्या आशा बुचके अपक्ष राहून सोनवणेंचा बदला घेणार की राष्ट्रवादी काँग्रेसचे अतुल बेनके, काँग्रेसचे सत्यशील शेरकर जुन्नरचे आमदार होणार आणि आमदार होण्याचा राजयोग नेमका कुणाच्या नशिबात असणार हे मात्र जनताच ठरवणार आहे. ब्युरो रिपोर्ट, टीम समाज दर्पण, जुन्नर. तर आपण पाहिलं जुन्नर विधानसभेचा हा लेखाजोखा. आता पुन्हा एकदा जाणार आहोत आशाताईंकडं. आशाताई, माझा थेट सवाल तुम्हाला आहे पहिला. तुम्ही जुन्नरमध्ये शिवसेना वाढवण्याचं काम केलं, विरोधी पक्षनेत्या म्हणून जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा परिषदेच्या रणरागिणी म्हणून तुमची ओळख होती. असं असतानाही तुमच्यावरती नेमका हा अन्याय का झाला? मला असं म्हणावं लागेल की ज्या पद्धतीने बाळासाहेब दांगड पक्षातून गेले, 2002ला मी इथे जिल्हा परिषदेला निवडून आली. 2002ला पासून मी शिवसेना पक्षाचं काम जे करते प्रामाणिकपणाने, आणि ज्यावेळी बाळासाहेब दांगड गेले पक्ष सोडून, ज्यावेळी त्यांना वाटतं की त्यांच्यावर अन्याय झाला, त्यांच्याबरोबर योग्य झाला नाही, न्याय मिळाला नाही, ते अन्यायाच्या भावनेतून निघून गेले, त्यावेळी पक्षाची जबाबदारी माझ्यावर येऊन खेटली. मला सगळ्यांनी मिळून सांगितलं की हा पक्ष आता तुम्हाला हाकायचा आहे, हा पक्ष तुम्हाला चालवायचा आहे. आणि हा बाळासाहेब ठाकरेंचा असणारा पक्ष चालवत असताना मी कायम माझा कार्यकर्ता, मग त्याला न्याय कसा देता येईल, मग तो सरपंच म्हणून त्याला निवडून आणता येईल, त्याला सदस्य म्हणून संधी देता येईल, मग ती महिला का असे ना, मग पंचायत समिती असेल, नगर परिषद असेल, ज्या 10 वर्ष आधी कधीच आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये चिन्हावर शिवसेना पक्ष लढला नव्हता, ती नगर परिषद आपण मागील पंचवार्षिकला देखील चिन्हावर लढलो. आणि याही पंचवार्षिकला लोकनियुक्त ज्या वेळेला आपला नगराध्यक्ष झाला तेव्हाही चिन्हावर लढलो. आणि मागच्या वेळी देखील पंचायत समिती संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये आमदार खासदार असताना देखील एकमेव जुन्नर तालुक्याची नगर परिषद पंचायत समिती ही शिवसेनेच्या ताब्यात होती आणि 8 पैकी 5 सदस्य हे शिवसेने जिल्हा परिषद सदस्य होते. हे सगळं करत असताना माझा केंद्रबिंदू नुसतं या राजकीय दृष्ट्या नव्हता, तर माझा शिवसैनिक उभा राहावा, त्याला मी काय देऊ शकते, तर मग त्याला येणारी कोणती संधी, मग ती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देऊ शकते, ती विघ्न साखर कारखान्यामध्ये देऊ शकते, किंबहुना सोसायटीमध्ये देऊ शकते, या ठिकाणी असणाऱ्या दूध संघामध्ये देऊ शकते, किंबहुना या ठिकाणी असणाऱ्या पंचायत समिती ग्रामपंचायतीमध्ये उभं राहणाऱ्या सदस्याला सुद्धा ताकद देण्याचं काम या ठिकाणी मी केलं आणि प्रामाणिकपणे केलं. आणि एवढं सगळं करत असताना संपूर्ण आपण पाहिलं तर या पश्चिम महाराष्ट्रात उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये एकमेव जुन्नर तालुका हा 1 नंबरचा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून या ठिकाणी आपण इथून मागील 15 वर्षात खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्याशी एकनिष्ठपणाने प्रत्येकाने प्रामाणिकपणे काम करून त्यांना 3 पंचवार्षिक निवडून आणलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये यावेळचा त्यांचा पराभव त्यांना जिव्हारी लागला आणि त्यांनी ज्या पद्धतीने ही कारवाई, आता जे पक्षात प्रवेश केलेले आमदार शरदजी सोनवणे जुन्नर तालुक्याचे मनसेचे, त्यांनी प्रवेश करताना देखील तालुक्यातलं कोणाला विश्वासात घेतलं गेलं नाही. आणि त्याच्यामध्ये तुम्ही एक खासदार साहेबांची बाईट पाहिली असेल प्रत्येक वेळी की त्यांनी सांगितलं की होय, आम्ही ताईला कल्पना दिली होती की 17ला देखील दिली होती, 18ला देखील दिली होती की आम्ही म्हणजे पक्ष, मी नाही पक्ष हा शरद सोनवणेला घेणार आहे आणि तो पक्षात आपल्या येणार आहे. परंतु जर हे 17ला माहिती होतं, 18ला माहिती होतं, तर मग नगर परिषदेच्या वेळेला देखील सर्व उभ्या राहिलेल्या शिवसेनेच्या उमेदवारांच्या पुढे त्या ठिकाणी येणाऱ्या व्यक्तीने उमेदवार कसे दिले याच्याबद्दल त्यावेळी का विचार झाला नाही. आणि मग ते पाडण्यासाठी दिले होते का? पंचायत समिती आणि जिल्हा परिषद त्याही वेळी त्याने उमेदवार दिले, स्वतःचा भाऊ देखील पिंपळवंडीमध्ये दिला.
आता एक मताने पडलेल्या मंगेशांना असतील, त्याचप्रमाणे ऋषीच्या समोर डुमरेच्या समोर डुमरे देऊन त्या ठिकाणी देखील त्यांनी शिवसेनेला पाडण्याचा प्रयत्न केला. म्हणजे पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद प्रत्येक ठिकाणी त्यांनी शिवसेनेला त्रास देण्याचं काम केलं. मग येणारा माणूस ज्याला दुधात साखर अशी मिसळल्यासारखं मिसळले असते तर कदाचित सर्व शिवसैनिकांच्या मनामध्ये आता एक भावना झाली असती की चला येणाऱ्या व्यक्तीचं आपण स्वागत करूया. त्यांना कुठेतरी विश्वासात घ्यायला हवं होतं. आणि ह्या ज्या गोष्टी घडल्या त्या घडायला नको होत्या. कारण तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे, नगर परिषदेच्या वेळी मी खूप आजारी होती, परंतु त्यावेळी सुद्धा माझं लक्ष पूर्णपणे या नगर परिषदेकडे होतं. मी आल्यानंतर सुद्धा जिल्हा परिषद नारायणगावमधून लढली. मला सतत एकच गोष्ट वाटते की तुम्हाला घ्यायचं माहिती होतं आणि त्यांना यायचं माहिती होतं, पण जुन्नर तालुक्यातल्या सर्व पदाधिकारी किंवा शिवसैनिकांना हे ज्ञात नव्हतं. मग त्यांना विश्वासात का घेतलं गेलं नाही? त्यांना विश्वासात घेतलं असतं आणि आधीच्या ज्या लढाया त्यांनी विरोधात लढल्या त्या लढल्या नसत्या तर कदाचित आम्हाला सुद्धा शिवसैनिकांचं ऐकावं लागलं असतं. आणि मानाचं पान देतो हे उद्धव साहेबांचे शब्द होते आणि मला पक्षप्रमुखांवर इतका प्रचंड विश्वास माझा होता की पक्षप्रमुख मला न्याय देणारच आहे. कुठेतरी मला न्याय देऊन मगच ते त्या गोष्टीचा विचार करून त्यांचा प्रवेश. आशाताई, मी तुम्हाला मध्येच थांबवतो. याच प्रश्नाला जोडून माझा पुढचा प्रश्न आहे. तुम्ही लोकसभेपूर्वी जुन्नरची विधानसभेची निवडणूक तुम्हीच लढवणार असा दावा केला होता, म्हणून तर ही तुमच्यावरती कारवाई केली गेली का? मला असं म्हणावं लागेल की यावेळी सुद्धा पुन्हा माझा प्रश्न बाळासाहेब ठाकरेंकडेच येतोय की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सुप्रियाताई सुळे उभ्या राहिल्या त्यावेळेला त्या ठिकाणी पक्षाचा उमेदवार दिला नाही का? तर एक कन्या उभी राहते, ती पवारसाहेबांच्या कुटुंबातली कन्या आहे, ज्या पवारसाहेबांचं आणि त्यांचं काय राजकीय दृष्ट्या वेगळं भूमिका होती, पण एक मुलगी समाजकारणात राजकारणात येते, तिला साथ द्यायचं काम केलं. प्रतिभाताई पाटील सारख्या ह्या जेव्हा राष्ट्रपती होत होत्या त्यावेळी सगळ्यात पुढे येणारे बाळासाहेब ठाकरे होते. आणि म्हणून मला असं वाटतं की आज जो माझ्यावर अन्याय झालाय तर बाळासाहेब ठाकरे जर असते तर कदाचित त्यांनी दोन्ही बाजू तपासून पाहिल्या असत्या, मांडण्याची संधी दिली असती, सर्वांचं ऐकून घेतलं असतं आणि मगच सांगितलं असतं, मगच निर्णय घेतला असता. आणि तो निर्णय असा नसता. कारण माझ्यासारखी निष्ठावंत शिवसैनिक जी इथे आल्यापासून आपण सगळेजण पाहताय, या जुन्नर तालुक्याची जनता नाही तर संपूर्ण पुणे जिल्ह्याची जनता पाहते की मी निश्चितपणाने नेहमी प्रामाणिकपणे आणि निष्ठेनेच काम केलेलं आहे. कधीही माझ्या कुठल्या शिवसैनिकाला कधी अडचणीत पडू दिलं नाही. अडचणीत असलेल्या शिवसैनिकाला सावरण्याचं काम केलं, शिवसेना मोठी करण्याचं काम केलं. आणि मग अशा वेळेला कुठल्याही प्रकारे विश्वासात न घेता, मला एकटीलाच नाही तो कुणालाच विश्वासात न घेता, अशा ते तुमच्या म्हणण्यानुसार शिवसेनेमध्ये महिलांना दुय्यम स्थान दिलं जाते का? तुमच्या सगळ्या बोलण्याचा अर्थच तो निघतोय, शिवसेनेत महिलांना दुय्यम स्थान दिलं जाते का? मला असं वाटतं की पक्षप्रमुखांपर्यंत जी काय माहिती पोहोचवली गेलेली आहे ती जर कधी मांडण्याची संधी मिळाली असती तर मला हे बोलता आलं असतं, परंतु संधीच नाही मिळाली. हाच मुळात सगळ्यात मोठा पक्षाकडनं होणाऱ्या न्यायाकडनं आमची जी अपेक्षा होती ती झाली नाही. याच्यामध्ये प्रत्येकाने प्रयत्न केला, बाळासाहेब पाटीलपासून प्रत्येक ज्येष्ठांनी प्रयत्न केले की एकदा तरी साहेबांसमोर मांडता यावं आणि एकदा तरी साहेबांनी ऐकून घ्यावं. परंतु त्यांच्या आणि आमच्यामध्ये म्हणजे पक्षप्रमुख आणि आमच्यामध्ये यांनी भूमिका दोघांनी अशी बजावली की त्यांची ना आमच्यामध्ये चर्चाच होऊ दिली नाही. आणि त्यामुळे कदाचित जाणतेपणे का होईना किंबहुना त्यांच्याकडे आज काय भूमिका महिलांबद्दल आहे मला माहित नाही. मी त्यावेळेच्या आधीच्या भूमिका तुमच्यासमोर मांडल्या, पण माझा अजूनही विश्वास हा होता की मोठे साहेब असते तर असं घडलंच नसतं. आशाताई, माझा पुढचा प्रश्न तुम्हाला आहे. तुम्ही बाळासाहेबांच्या शिवसैनिक होते असं सांगताय, पण असं असताना तुमच्यावरती ही कारवाई झाली. तुम्ही आता सेनेमध्ये नाही आहात तरी सुद्धा तुम्ही अपक्ष म्हणून किंवा एखाद्या पक्षाच्या बॅनरवरती ही निवडणूक लढवणार आहात का? कसं तुम्ही सामोरं जाणार आहात ही निवडणूक लढवण्यासाठी? कारण तुम्हाला तर आमदार व्हायचंय. त्याच्या आधी मी क्लिअर करू इच्छिते की जर तुम्हाला वाटतं त्यांनी जे सांगितलं उत्तर ते मी तुम्हाला उत्तर देते की तुम्ही ऐकलं असेल खासदार साहेब म्हणाले की पक्षविरोधी मी पडलो म्हणून नाही तर पक्षविरोधी कारवाया केल्या त्यांनी, लोकसभेमध्येच विधानसभेचा आवाज उठवला. मला एक सांगा सर की कुठला पक्ष असा आहे की जिथे इच्छुक नसतात
आणि मी तर आधी 2 वेळेला विधानसभेला ज्या पद्धतीने आज गेली 18 वर्ष ह्या तालुक्यात 20 वर्ष काम करते, एका निष्ठेने काम करते आणि विश्वासाने काम करते, तर मी मागणं माझं गैर नव्हतं. तुम्ही जर त्या लोकप्रतिनिधीचा प्रवेश करून घेतला, तर मनसेच्या आमदाराचा तुमचा प्रवेश झाला असता आणि तुम्ही उमेदवार डिक्लेअर केला असता आणि जर मी त्यावेळेला अशा पद्धतीने वागली असती तर त्याला तुम्ही निश्चितपणाने म्हटलं असतात की होय, पक्षामध्ये बंडखोरी करण्याचं काम तुम्ही केलं ताई, म्हणून तुमची हकालपट्टी झाली. परंतु तुमचा उमेदवार आजही डिक्लेअर नाहीये आणि मागण्याचा अधिकार तर सगळ्यांना आहे. आज बघताय तुम्ही, काल परवा झालेल्या जेवढ्या म्हणून मुलाखती आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक पक्षामध्ये तुम्ही सांगा, बाळासाहेब भेगडे हे मावळचे आता पालकमंत्री आणि मंत्री आहेत, परंतु त्यांच्या तिथे सुद्धा 11 उमेदवार समोर आले. मग उमेदवारी मागणं हा गुन्हा आहे का? आणि मागूच नाही का? एखाद्या महिलेने निष्ठेने काम केल्यानंतर तुम्ही पाहताय की महाराष्ट्रामध्ये एकही महिला आमदार शिवसेनेकडे नाहीये आणि जी एक महिला आमदार मुंबई बांद्र्यामधून ज्या ताई झाल्या आमच्या, त्या ताई म्हणजे आमचे तिथले असणारे आमदार अचानक गेल्यामुळे त्या ठिकाणी सहानुभूतीच्या याच्यावर ती सीट आपण अर्ध्यावर ती घेतलेली आहे. परंतु दुसरा कुठेही एक महिला आमदार आपली शिवसेनेची नाही, असं निश्चितपणाने आज खेदाने म्हणावं लागतं. आशाताई, मला नेमकं सांगा, नेमकी तुमची तयारी कशी सुरू आहे ही निवडणूक लढवण्यासाठी? उमेदवारीसाठी तुमची नेमकी काय तयारी सुरू आहे आता सध्या? मला असं वाटतं की आज संपूर्ण जुन्नर तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेने ही निवडणूक स्वतःकडे घेतलेली आहे. याचं कारण असं आहे की त्यांना निश्चितपणाने कुठेतरी वाईट वाटतंय की त्यांनी मला कष्ट करताना पाहिले. रात्रीचा दिवस करून काम करणारी एक महिला, पळणारी महिला, आणि ह्या महिलेवर अन्याय झाला आहे आणि ह्या महिलेसोबत आपण राहिलं पाहिजे. आणि म्हणून प्रत्येक जण, प्रत्येक ग्रुप आणि इथे पक्ष म्हणून नाही तर सगळ्या पक्षाची लोक मला भेटतायत आणि सांगतात की ताई तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला या वेळेला न्याय मिळेल. आणि मग माझ्या मनात असं निश्चितपणाने वाटतं की देवाला मी मानते, ज्या देवाने मला मरणाच्या दारातून परत आणलं आणि ज्या नारायणगावसारख्या विभागात दुसऱ्या मतदारसंघातून लढत असताना जिल्हा परिषदेमध्ये प्रचार न करता 4,500 मताधिक्यांनी लोकांनी विश्वासावर निवडून दिलं. आणि त्याच पद्धतीने मग मला असं वाटू लागलं की देवाने मला पुन्हा संधी दिली की तुला अजून काम करायचं आहे आणि जनता मला का संधी देणार नाही. जनतेलाही निश्चितपणाने वाटेल की अनेकांना संध्या दिलेल्या आहेत आजपर्यंत, मग एका महिलेला का नाही. आणि त्यामुळे माझा पूर्ण विश्वास आहे की जुन्नर तालुक्याची जनता यावेळेला न्याय केल्याशिवाय राहणार नाही. आणि न्याय करत असताना पक्ष कोणता किंवा मी काय करणार आहे याचं धोरण देखील कार्यकर्तेच ठरवणार आहे. कारण ज्या कार्यकर्त्यांनी मला उभारी दिली, कारण नेत्यांनी तर माझ्यासोबत करायचा तितका अन्याय ह्या दोघांनी मिळून केलाच, आमदार आणि खासदारांनी माझा घात केलाच, परंतु ह्या ज्या जनतेने मला सांगितलं की ताई अजिबात आपण लढायचं नाही, लढायचं आहे, रडायचं नाही. मग त्या शिवसैनिकांवर, त्या मतदारांवर माझा पूर्ण विश्वास आहे की महिला असो, युवा असो, ज्येष्ठ असो, किंबहुना माझे शेतकरी बांधव असो, प्रत्येक जण मला न्याय देण्यासाठी माझ्या पाठीमागे सक्षमपणे उभे राहतील आणि मला या निवडणुकीमध्ये न्याय देतील. आणि मला निवडून यायचं आहे ते ह्याच्यासाठी यायचं आहे की इथून मागे. आशाताई, आमचा पुढचा प्रश्न आहे, तुम्ही तर 2 वेळा ही निवडणूक लढवली ती जुन्नरमधून शिवसेनेच्या तिकिटावरती, तरी सुद्धा तुम्ही पराजित झाला होता आणि पुन्हा एकदा आता तुम्ही निवडणूक लढवणार आहात. यावेळी तरी तुम्ही निवडणूक जिंकणार आहात का? भाऊ, ह्या तालुक्यातली भौगोलिक दृष्टी जेव्हा मी पाहिली, म्हणजे इथे मी जेव्हा आली 2002ला मी निवडून आली, त्यानंतर मी पाहिलं की मुळातच या तालुक्यात आपण 5 धरणं म्हणतो, परंतु 5 धरणांच्या असणाऱ्या 5 ते 7 धरणं झाली, छोटी धरणं धरून तर 7 आहे, परंतु एवढा सुंदर असणारा हा तालुका, त्या तालुक्यामध्ये जे शेतीहीन झाले, ज्यांनी धरणग्रस्त झाले, परंतु त्यांना कुठेही नोकऱ्या मिळाल्या नाही, जो नियमाने त्यांना मिळायला पाहिजे होत्या, कुठल्याही शेतकऱ्यांची पुनर्वसन झाली नाही. आणि हा सर्वात मोठा भेडसावणारा प्रश्न आहे की ज्याच्यावर कधीतरी कोणीतरी आवाज उठवावा. आमचे म्हणजे ही कक्षा फार छोटी पडते जिल्हा परिषद, याच्यासाठी त्या विधानसभेसारख्या ठिकाणी जाऊन आवाज उठवणं गरजेचं होतं. त्याचबरोबर दाऱ्याघाट ही संकल्पना युतीच्या राज्याचे मुख्यमंत्री मनोजी जोशी सरांनी नारळ फोडला होता, परंतु तो प्रश्न देखील अद्यापपर्यंत प्रलंबित आहे.
तर तो प्रश्न देखील ह्या तालुक्यात सुटायला हवा होता. ह्या तालुक्याची शोकांतिका अशी आहे की इथलं असणारं प्रांत कार्यालय हे सुद्धा मंजूर इथे जुन्नरमध्ये दाखवतंय आणि ते जातंय कुठं? आंबेगावला. त्याच्यानंतर आता आपण पाहताय की सद्यस्थितीमध्ये या ठिकाणी आपल्याला दुसरं कार्यालय आपलं जे झालं म्हणजे मिलिटरीसाठी आणि ह्याच्यासाठी ट्रेनिंगसाठी जे कार्यालय आलं ते सुद्धा कुठे गेलं? आंबेगावमध्ये गेलं. म्हणजे जेवढी म्हणून कार्यालय MECBचं कार्यालय सुद्धा आपलं इथे मंजूर होतं, परंतु ते सुद्धा कुठे गेलं? तिकडे गेलं. आज तुम्ही पाहताय की जेवढे म्हणून RTOचे लोक त्यांची आज व्यवस्था दुरवस्था झालेली आहे. आज हे जे चालवतोय आपण ते त्यांना कन्व्हिन्स करू की नाही चाललं पाहिजे. आमचा इथला गाडी मालक पुण्याला येणार आणि त्याचा येण्या जाण्याचा आणि तिथे करून घेण्याचा जे त्यांच्या सुखसोयी आहेत त्या इथे का उपलब्ध होऊ शकल्या नाही? कारण सर्वात पहिलं बारामतीच्या आधी जुन्नर हे RTO मंजूर झालेलं आहे आणि मग मंजूर झालेलं RTO इथे उभं का राहिलं नाही? गेली 25 वर्ष मग नेमकं काय केलं? इथल्या लोकप्रतिनिधींनी हा प्रश्न निश्चितपणाने एक महिला म्हणून मला सतावतो आहे. असे अनेक प्रश्न आहेत की ज्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी या ठिकाणी MIDC नाही आहे, पण या ठिकाणी आपण IT पार्क करू शकतो. आपण पठाराला काय देऊ शकतो? पठारावर आता जे कोणी काय सांगत असतील कसं पाणी द्यायचं काय ते मला माहीत नाही. मला एकच कळतं की त्या पठारावर आपण IT पार्क उभा करू शकतो. दुसरी गोष्ट अशी करू शकतो आपण की या ठिकाणी आम्हाला असं म्हणायचं की शेतकऱ्यांना सफारीची आवश्यकताच नाहीये कारण ते आधीच परेशान आहे बिबट्यांमुळे, परंतु त्याच्याही पलीकडे जाऊ. 3 तालुके हे आदिवासी भौगोलिक परिस्थितीने मोठे आहेत. मग जुन्नरखेड आंबेगाव तर यामध्ये जवळजवळ 25 वर्षापूर्वी जेव्हा युतीचं सरकार होतं त्यावेळेला आपण स्वतः मी युतीच्या सरकारमध्ये असताना त्या ठिकाणी हिरड्याचं आपण पहिलं महाराष्ट्र राज्यामध्ये आणलेलं सहकार तत्वावरचं त्या ठिकाणी आपण रजिस्ट्रेशन मिळवलं, परंतु अद्यापपर्यंत हिरडा कारखाना उभा राहिला नाही. जर हिरडा कारखाना उभा राहिला असतो तर निश्चितपणाने ह्या 3 तालुक्यातल्या बऱ्याच लोकांना रोजगार मिळाला असता आणि हिरड्याला भाव मिळाला असता की जागतिक लेवलला त्याची निश्चितपणाने मागणी आणि त्याची पावडरची जी आवक आणि हे त्याच्यापासून बनणारं प्रोडक्ट आहे ते ह्या ठिकाणी केव्हाच सुरू व्हायला पाहिजे होतं, पण त्याच्यापासून सुद्धा ते वंचित राहिले. हे सगळे प्रश्न माझ्या डोळ्यापुढचेत, माझ्या हाताखालचेत की जे मी स्वतः त्याच्यामध्ये खूप काही करण्याचा आयुष प्रसाद साहेब आले, मला खूप आत्मीयता वाटली आणि खरोखर त्या माणसामध्ये जिद्द होती म्हणून तो कारखाना ॲटलिस्ट उभा राहिला. या ठिकाणी स्वतः ह्या आपले काकडे साहेबांनी स्वतः येऊन त्या ठिकाणी संभाजीराव काकडे स्वतः येऊन त्यांनी भूमिपूजन केलं. त्या ठिकाणी तो कारखाना आज उभा आहे. तो काही अंशी काही थोड्याशा कारणांवरून मागे राहिलेला आहे, परंतु तुम्ही पाहिलं असेल की आज तुम्ही 15 वर्षानंतर आणि तुम्ही 5 वर्षानंतर जागे होताय आमदार आणि खासदार म्हणून. तुम्हाला वाटलं नाही एवढ्या वर्षामध्ये की एकदा तरी आपण आज जो कारखाना आम्ही 3-3 वेळा इथे अधिकाऱ्यांना आणून दाखवतोय की हा कारखाना म्हणजे आत्मा आहे आदिवासींचा आणि आदिवासी समाजातील असणाऱ्या उद्याच्या तरुणांना या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीचा रोजगार देऊ शकलो असतो. ह्या अगदी छोट्या छोट्या परंतु इथे MIDC नसल्यामुळे या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टींची गरज आहे. ज्या प्राथमिक गरजा आहेत ते जर तुम्ही करू शकत नसाल तर मला असं वाटतं की मला ही एक संधी मिळाली तर माझा सगळ्यात मोठं फोकस माझ्या ह्या असणाऱ्या माझा म्हणजे आपले पण वाटतं या ठिकाणी आपल्या ह्या तालुक्यामध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी आणू शकतो. आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न हवेत आणि ते प्रयत्न करण्यासाठी मी सज्ज आहे. कारण तुम्ही पाहिलं असेल की 2002च्या पूर्वीचा जिल्हा परिषदेतला काळ आणि जिल्हा परिषद सदस्याचे अधिकार आणि त्याच्या विरोधात मी तिथे विरोधी बाकावर बसून सुद्धा एक विरोधी पक्ष नेतृत्व कसं असावं मी 18 वर्षात दाखवून दिलेलं आहे की काम करत असताना माणसाने झोकून देऊन केलं पाहिजे, सर्व विसरून केलं पाहिजे आणि त्याच्यातच माणूस जर एकदा का रमला तर तो ते करू शकतो, अशक्य काही नाही. त्यामुळेच या वेळेला मी लोकांकडनं ही संधी मागते कारण आज मी पडणार आहे, मी आखणी करून देणार आहे, परंतु हे चालवण्यासाठी मी पुन्हा पुन्हा निवडून यायला पाहिजे अशी गरज नाही आहे. मला वाटतं एकदा हा पांडा पडला की माझ्या पाठीमागून येणाऱ्यांना मी संधी देणार आहे आणि संधी देत असताना मग मी किंग मेकर होईल ना.
मी त्यांना निवडून आणण्यासाठी जसं तुम्ही पाहिलं परिषदेमध्ये की सकाळी मी उमेदवारांच्या आधी इथे हजर व्हायची आणि उमेदवार झोपल्यानंतरच मी घरी जायची. मी एकही उंबरा सोडला नाही का ज्या उंबऱ्यात मी गेली नाही. माझ्या उभ्या केलेल्या प्रत्येक उमेदवाराला, प्रत्येक महिलेला ताकद देण्यासाठी की त्यांचा असणारा विश्वास मला काबीज करायचा होता. आणि हे स्वप्न पाहणं गुन्हा आहे का? आणि हे स्वप्न निश्चितपणाने जुन्नर तालुक्यातली जनता आशाताईच्या मागे उभं राहून आशाताईला ही संधी देणारच. देवावर जसा विश्वास आहे तसा माझ्या मतदारांवर माझा विश्वास आहे. तर प्रेक्षक हो, ह्या होत्या आशाताई बुचके. आशाताईंच्या मनामध्ये नेमकं काय चाललंय, त्या जुन्नर विधानसभेच्या उमेदवार असतील का, त्या निवडणूक लढवणार का, त्यांच्या मनात खदखद नेमकी काय चाललेली आहे, आणि तुमच्या मनामध्ये असलेले असंख्य प्रश्न जे माझ्या रूपाने समाज दर्पणच्या माध्यमातून आम्ही थेट आशाताईंना विचारले. धन्यवाद आशाताई, तुम्ही आमच्या या शोमध्ये सहभागी झालात. बोला आमदार बोलामध्ये तुम्ही भावी आमदार, भावी उमेदवार या नजरेतून तालुक्यातील जनता तुमच्याकडे पाहते. तुम्ही सगळ्या प्रश्नांची उत्तरं अतिशय समर्पक पद्धतीने दिलेली आहेत. आम्हीही या सगळ्या प्रश्नांना घेऊन तुमच्यापर्यंत थेट आलो होतो. जनतेच्या मनामध्ये नेमकं काय आहे आणि तुमच्या मनामध्ये नेमकं काय आहे, आम्ही फक्त दुवा होतो या जनतेच्या आणि तुमच्यामधला. तुम्ही ही निवडणूक लढवणार आहात असंही तुम्ही आता सांगितलं. पुढच्या काळात पाहावं लागणार आहे तुम्ही नेमकं कोणत्या पक्षाच्या तिकिटावरती निवडणूक लढवणार की अपक्ष राहणार. आणि तुमचं मोठं सुद्धा तुम्ही सांगितलं की तुमचं एकूणच थेट टार्गेट आहे ते जुन्नरचे विद्यमान आमदार शरददादा सोनवणे. कारण ज्या शरददादांनी तुम्हाला पाडण्यासाठी 2 वेळा प्रयत्न केले, आता नेमकं तुम्ही त्यांना पाडण्यासाठी प्रयत्न करणार आहात का, आणि ही निवडणूक तुम्ही जिंकणार आहात की पुन्हा एकदा शरददादा सोनवणेच ही निवडणूक जिंकणार आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पुढचा काळच ठरवणार आहे. तुर्तास तरी तुमचे धन्यवाद. तुम्ही या शोमध्ये सहभागी झाल्याबद्दल. हा मतदारसंघ अनेकदा राष्ट्रवादीच्या वाटेला आलेला आहे, काँग्रेसवरती अन्याय झालाय असंही काँग्रेसचं म्हणणं आहे. विघ्नर साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील दादा शेरकर, तालुक्यातले 2 दादा आपण पाहिले, आता 3ऱ्या दादांकडे पण जाणार आहे. एका ताईंना सुद्धा आपण ऐकलं, 3रे दादा आहे सत्यशील दादा शेरकर. त्यांच्या मनामध्ये नेमकं काय चाललंय हे सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तुमच्या मनातले प्रश्न मी बोला आमदार बोलामध्ये त्यांनाही विचारणार आहे. पण आता याच ठिकाणी थांबणार आहोत. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त हा आमचा पॉप्युलर शो ज्याचं नाव आहे बोला आमदार बोला.